नमस्कार. आज मी बनवत आहे पाटवडी रस्सा भाजी. याकरता एका पॅनमध्ये मी 2 ते 3 टेबलस्पून ऑइल घेतलेलं आहे. पाटवडी करता आपल्याला तेल कमीच घालायचं आहे. तेल गरम झालं, यामध्ये मी एक कांदा कट करून घातलेला आहे. कांदा हलका गुलाबी रंगावर आला म्हणजे यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट मी घालते आहे. 1 मिनिटभर पेस्ट आपण परतून घ्यायची आहे. आणि आता यामध्ये आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत. तिखट, हळद, धने जिरे पावडर, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून गरम मसाला आणि ह्या सगळ्यांना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. कापलेला सांबार इथे घालायचा आहे आणि त्याला मिक्स करून आपल्याला थोडंसं पाणी घालून हा मसाला छान शिजू द्यायचा आहे. मसाले आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला घालायचे आहेत. जेवढं आपल्याला बेसन घ्यायचं आहे तेवढंच इथे पाणी घालायचं आहे. मसाला छान शिजला आहे. मी 1 वाटी बेसन घेतलं, 1 वाटी मी पाणी इथे घालत आहे. पाटवडी तुम्ही हिरवी मिरचीची सुद्धा बनवू शकता. तिखटाऐवजी तुम्ही ठेचून हिरवी मिरची यामध्ये घालू शकता. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे आणि पाणी छान उकळलं की आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि बेसन यामध्ये घालायचं आहे. मी अर्धं बेसन आधी घातलं, थोडंसं मिक्स करून गुठळ्या मोडल्या. पुन्हा मी उरलेलं बेसन इथे घालत आहे आणि आता आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे आणि हे सगळं बेसन आपल्याला गुठळ्या मोडत छान फिरवून घ्यायचं आहे. फिरवत आपल्याला बेसनाच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. बेसनाचा गोळा झाला म्हणजे गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आहे आणि आता हे बेसन आपल्याला कमी गॅसवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे. मध्ये याला परतून घ्यायचं आहे कारण बेसन खाली बुडायला लागतं. 3 मिनिट झालेले आहेत. बेसन आपलं छान शिजलेलं आहे, तरी पण याला मी पुन्हा 3-4 मिनिट कमी गॅसवर छान हलवून शिजवून घेते आहे. पाटवडीचं बेसन जेवढं छान शिजेल तेवढी आपली पाटवडी अगदी छान होणार आहे. बेसन शिजलेलं आहे. गॅस मी बंद करते. ताटाला मी थोडंसं ऑइल लावलेलं आहे आणि बेसन त्यामध्ये घेऊन आपल्याला पाटवडी थापून घ्यायची आहे. एका वाटीला किंवा ग्लासाला तेल लावून आपल्याला पाटवडी पसरून घ्यायची आहे. जेवढी जाड किंवा पातळ पाटवडी आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला हे बेसन पसरून घ्यायचं आहे. पाटवडी आपली थापून झालेली आहे. आता मी याला थंड करायला बाजूला ठेवत आहे. थंड झाल्यावर आपल्याला हव्या त्या आकारात त्याच्या वड्या कापता येतील. आता भाजी करता एक मसाला बनवून घेत आहेत. 3 मीडियम आकाराचे कांदे, खोबरं, तीळ, टोमॅटो, 1 हिरवी मिरची या सगळ्यांना मी भाजून घेतलेलं आहे. मुठभर सांबार इथे घालत आहे. ह्या सगळ्यांचा आपल्याला एक मसाला मिक्सीमध्ये करून घ्यायचा आहे. मसाला तयार आहे. कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे. ह्या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं. तेल गरम झाल्यावर मी यामध्ये तेजपत्ता घालत आहे आणि जो मसाला आपण केलेला आहे तो इथे घालत आहे आणि याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालत आहे. पेस्टला आपल्याला छान मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला हा मसाला अगदी कमी गॅसवरच शिजवून घ्यायचा आहे. 5-7 कढीपत्त्याची पाने मी इथे घालत आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. मसाला आपल्याला छान शिजलेला आहे. याला तेल सुटलेलं आहे. आता मी यामध्ये ड्राय मसाले घालत आहे. लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, पाव टीस्पून हिंग इथे घालत आहे. 1 टेबलस्पून मी गरम मसाला घालत आहे. तुम्ही गरम मसाल्याच्या ऐवजी काळा मसालासुद्धा इथे वापरू शकता आणि हा मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. पाणी घालून ह्या मसाल्याला आपल्या कमी गॅसवर छान शिजू द्यायचं आहे. मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. गरज पडल्यास आपल्याला पुन्हा पाणी घालून हा मसाला झाकून शिजवून घ्यायचा आहे. जेव्हापर्यंत आपला मसाला शिजतो आपण थंड झालेली पाटवडी कट करून घेतो आहोत. हव्या त्या आकारात आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत. आपलं बेसन छान शिजल्यामुळे आपली पाटवडी एकदम मस्त झालेली आहे. वड्या अगदी छान पडलेल्या आहेत. पाटवडीच्या वड्या आपल्या तयार आहेत. ह्याला तुम्ही असंही खाऊ शकता, कोरडीही ही वडी छान वाटते किंवा शॅलो फ्राय करून तुम्ही मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता. रस्सा आपला छान शिजलेला आहे. मी इथे थोडीशी कसुरी मेथी घालत आहे. कसुरी मेथी घालून मी 1-2 मिनिट पुन्हा तिला कमी गॅसवर शिजवून घेतलेलं आहे. मसाल्याने आपलं छान तेल सोडलेलं आहे. आता आपल्याला ज्या प्रमाणात ग्रेव्ही पाहिजे तेवढं गरम पाणी इथे घालायचं आहे. गरम पाणी घालून ग्रेव्हीपुरतं आपल्याला मीठ इथे घालायचं आहे. लक्षात ठेवा, पाटवडीत आपल्या मीठ आहे तर मीठ आपण बेतानेच घालायचं आहे. ह्या पाण्याला उकळी आली की आपल्याला गॅस कमी करून
ही ग्रेव्ही आपल्याला एक 4 ते 5 मिनिट कमी गॅसवर छान शिजू द्यायची आहे. ग्रेव्ही शिजून अगदी तयार आहे. आता मी इथे कट केलेली पाटवडी घालत आहे. पाटवडी रश्श्यामध्ये मुरली की ती चवीला फार छान लागते. काही जण रस्सा वेगळा आणि पाटवडी वेगळी करतात, पण आपली पाटवडी इतकी छान झालेली आहे की ती रश्श्यात घातली तरी विरघळणार नाही किंवा फुटणार नाही. तिला तुम्ही शिजवलं तरी ती विरघळणार नाही. कापलेला सांबार घाला, एकदा छान मिक्स करा. कव्हर करून ह्या भाजीला 5 मिनिट तसंच ठेवा, म्हणजे रश्श्यामध्ये पाटवडी खूप छान मुरते आणि ही भाजी खायला खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.